घाट, काळाकुट्ट अंधार। घाटात फिरायला गेलेले तरुण तरुणी, तीन अज्ञातांनी केला या दोघांचा पाठलाग। तरुणीचं जबरदस्तीनं केलं अपहरण। निष्पाप तरुणीवर तिघांनी केले अत्याचार। तरुणीला रस्त्यातच सोडून आरोपी झाले पसार। बोगदेव घाटात त्या रात्री नेमकं काय? नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। पुणे हे विद्येचं नाही तर अत्याचाराचं माहेरघर। सलग 3 दिवसात पुण्यात हादरून टाकणाऱ्या 3 अत्याचारांच्या घटना। यातील बोगदेव घाटातील घटनेनं पुणेकरांच्या चिंतेत भर घातली आहे। मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर अज्ञात आरोपींनी सामूहिक अत्याचार केले। तिला निर्जन स्थळी एकटीला सोडून पसार झाले। कोण होते हे आरोपी? कसं केलं त्यांनी या तरुणीचं अपहरण? तिच्या मित्राबरोबर आरोपींनी काय केलं? बोगदेव घाटात त्या रात्री नेमकं काय घडलं? पहा बोगदेव घाटातील अत्याचार प्रकरणाची संपूर्ण स्टोरी। 21 वर्षीय पीडित मुलगी मूळची सुरतची, तर तिच्यासोबत असलेला तिचा मित्र हा जळगावचा। दोघेही शिकण्यासाठी पुण्यात आले होते। हे दोघे 3 ऑक्टोबरला बोगदेव घाटात फिरायला गेले। त्यावेळी एका कारनं त्यांचा पाठलाग केला। काही अंतरावर या कारने दोघांना अडवलं। कारमधून 3 जण बाहेर आले। आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं सांगून या दोघांचे फोटो काढले। त्यानंतर तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं। मित्राने विरोध केल्यानंतर त्याला बांधून ठेवून जबर मारहाण केली। त्यानंतर ही कार घेऊन पुढे काही अंतरावर हे आरोपी गेले। तिघांनीही निर्जनस्थळी तरुणीवर सामूहिक अत्याचार केले आणि गंभीर अवस्थेत तिला एकटीला सोडून पसार झाले। नंतर तिच्या मित्रानं तिला रुग्णालयात दाखल केलं। पुढे कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी अधिकची माहिती दिली। पाहूयात। काल रात्री एक 21 वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोगदेव घाटाला गेली होती। हे लोक तिथे सरासरी 11च्या दरम्यान पोहोचले आहे रात्री, आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते। ते झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 अनोळखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे। या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते। तिथे हे मेडिको लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठवण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे 3 तात्काळ लावण्यात आलेलं आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे। आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्याला माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल। सर, हा प्रकार कागद घेतलाय का? आता आमचे जे टीम आहे ते वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे। एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढचा प्रोसेस सुरू होतील। किती लोक होते अत्याचार करणारे? मुळात किती लोक होते? काय ती माहिती मिळाली का? FIR मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये 3 मुले होते, त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहे। जी पीडित आहेत ती नेमकी कुठली होती? म्हणजे पुण्यातलीच आहेत का, बाहेरच्या आहेत, कॉलेजच्या आहेत? ते आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही, कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही। त्यामुळे सर, हा नेमका प्रकार कसा घडला? हे कुठं बसले होते? आले तरी मारहाण केली? काय केली? नेमका प्रकार सविस्तर सांगा। हे बोगदेव घाटामध्ये एक जे आहे ते ग्राउंड सारखे आहे, तिथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला
आणि अधूनमधून असं कपल जे आहे त्या ठिकाणी जातात. तर तसा गेलेमध्ये जे आहे 3 लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे हे गैरकृत्य केलेले आहे. त्या आरोपीसोबत जो मित्र होता, त्या पीडित मुलीसोबत जो तिचा मित्र होता, आरोपीने त्याला मारहाण केली, समजा हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता? नाही, त्यांनाच तेच मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग झाला. डांबून ठेवलं म्हणजे सर काही कुठली खोली वगैरे आहे तिथे? नाही, खोली नाही, तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून शर्ट बेल्ट हे करून बांधून ठेवलेलं आहे. पीडित सोबत एकच मुलगा होता, त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे. पीडित आणि आरोपी यांची काय पीडित जे आहे ते आता कॉन्शियस आहे, परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे. त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर FIR दर्ज करण्याची प्रोसेस चालू आहे. सर, मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली? नाही, मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे. मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार, ते पण जास्त नाही, थोडीफार झालेली असं त्यांनी माहिती दिलेली आहे. पीडित आणि आरोपी यांचा पूर्वी कधी संपर्क किंवा काय असा? आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही. आपल्या टीम जे आहे ते वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे. अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुल्ली होतील, त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील. सर, किती वाजण्यास सुमारास ते बोगदेव घाटाला गेले होते किंवा काय घटना त्या ठिकाणी घडली? हे लोक सरासरी 11च्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि 1 तासानंतर हे 3 मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे. तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे, पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे, तर त्यांच्यामध्येच एक ठिकाणी झालेलं आहे. सर, तिथं आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहेत. तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात. तर म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही, परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात. सर, वय किती आहे पीडितांचं आणि आरोपींचं? आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही. पीडिताचे वय जे आहे 21 वर्षाची आहे. पीडित सोबत जो मुलगा होता त्याच्याकडे काय चौकशी केली आपण? त्यांच्या कॉन्टॅक्ट मधले ते मुलं आहेत असं का? नाही, आतापर्यंत ते माहिती निष्पन्न झाली नाही. पीडित मित्रमैत्री कॉलेजचे होते, काय त्यांचं बॅकग्राऊंड काय? नाही, आता ते शिकणारे मुले आहे. दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत. सर, हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे. आरोपीने तिघांनी पण त्या पीडित मुलीवर रेप केला. आतापर्यंत जे माहिती आहे ते तिघांनी केलेलं आहे. थँक्यू सर, थँक्यू. किती टीम्स आपल्या सध्या शोधत? आपला 10 पेक्षा जास्त टीम लागली. 10 तर डायरेक्ट लागलेली, बाकी फॉरेन्सिकची टीम आहे, डॉग स्क्वॉड आहे, बाकी असं जे वेगळे वेगळे जे स्पेशलाइज्ड टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या. याच बोगदेव घाटात 2 दिवसांपूर्वी मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणाने कारमधून अपहरण केलं. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याबरोबर विनयभंग केला आणि त्यानंतर अज्ञात स्थळी तिला सोडून हा तरुण तिथून पसार झाला. आणि त्याच बोगदेव घाटात आता ही सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. पुण्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून अशाच प्रकारच्या गंभीर घटना समोर येत आहेत. त्यामुळे सुसंस्कृत आणि सुसंस्कृत नागरिकांचं शहर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.